ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। बघा, निजामाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेनं लढा लढला आणि कालच मुक्ती दिन या मराठवाड्यात साजरा केला। त्याच निजामांच्या नोंदीद्वारे या महाराष्ट्रामधील ओबीसींचं आरक्षण संपणार आहे। त्या गॅजेट विरुद्ध लढा हा ओबीसींचा सुरू झालेला असेल आणि तोच लढा आज मी नांदेडमध्ये उभा आहे। याच मराठवाड्याच्या भूमीमधून याच निजामांच्या नोंदींच्या विरोधामध्ये या नोंदी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आहेत। ओबीसींचं बलुत्यालुत्याचं भटक्या विमुक्तांचं हक्क अधिकार संपवणारे आहेत हे आता मराठवाड्यातल्या जनतेनं मनावर घेतलेलं आहे। त्यामुळं जसा निजामाला घालवला तसेच आम्ही आता निजामांच्या नोंदींना घालवणार आहोत की ज्या नोंदी ओबीसीचं आरक्षण संपवणारे आहेत। जरांगे पाटलांनी दिल्लीला नाही, जरांगे पाटलांना अमेरिकेला जावं नाहीतर अरब अमिरातीला जावं। कारण जरांगे पाटील तुम्ही दिल्लीला कधी गेला नव्हता, इतिहासात जायला भाग पाडू नका। नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडं मराठी साम्राज्य कोण घेऊन गेलं हे आता नव्यानं महाराष्ट्राला सांगायची गरज नाही। तुम्ही खरं तर भारताच्या बाहेर जायला हवं होतं, पण तुम्ही बसला मागासवर्गीयांच्या अनाथ माती कालवत, मागासवर्गीयांच्या ताटात उदक सोडत बसला। तुम्ही पंक्तीला बसलेला डोंगराच्या कुशीचा भटका असो किंवा गावगाड्यातला रोज आपली सेवा देणारा अलुता बलुता असो, त्याला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये थोडंसं प्रतिनिधित्व मिळायला लागलं होतं तर त्यांची ताटं उधळून लावणारा तू चौथी नापास आणि मुंबईत जाऊन काय करशील, दिल्लीत जाऊन काय करेल हा? आणि देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती आणि देशामधल्या ओबीसींची संख्या किती? त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करेन, हामुक करेन, थमुक करेन, तुला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येतं का बघ अगोदर आणि मग मोठ्या मोठ्या बाता मार। आता इथं आम्ही गावगाड्यात, तू जा तिकडंच जा, दिल्लीलाच जा, आम्ही महाराष्ट्रामध्ये गावोगाव फिरतोय आणि मग मुंबई कशी पॅक करायची याचं आमचं नियोजन ठरलं आहे। बंजारा समाजाच्या या मागणीला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत, पण आज रोजी एकीनं लढायची आवश्यकता आहे। माझी बंजारा समाजातल्या तज्ज्ञ, विचारवंत, राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींना माझं सांगणं आहे, आपली एसटीची लढाई ही 4 पिढ्यांची लढाई आहे। धनगर समाजाची एसटीची लढाई 4 पिढ्यांची लढाई आहे। अजून मग बेलदार, वडार, बेरड रामोशी जे 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 म्हणून ट्रायबल म्हणून महाराष्ट्रानं मान्यता दिली त्या सगळ्या लोकांची एसटीची मागणी आहे। आमच्या बलुत्यालुत्यामधल्या लोकांची एससीची मागणी आहे। अनेक उदाहरणं मी तुम्हाला देतो। आत्ता आपलं ताटातलं आरक्षण वाचवणं आणि आपल्या ओबीसीची वज्रमूठ बांधून आपलं आहे ते आरक्षण टिकवणं याला प्रायोरिटी असली पाहिजे, अशी एक ओबीसी आंदोलक म्हणून या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना, नेत्यांना, विचारवंतांना, सुशिक्षितांना माझे हात जोडून विनंती आहे। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।